महाराजांसोबत गद्दारी कुणी केली, शिर्क्यांनी खरंच गद्दारी केली की नाही, असा जो प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलाय त्याचं उत्तर आहे का? मार्टिनची डायरी सोडली तर साधारणपणे 7 ते 8 असे पुरावे खुद्द माझ्याकडे स्वतःकडे आहेत, जे असं सांगतात की पन्हाळगड आणि विशाळगड भागामध्ये संभाजीराजांचं शिर्क्यांशी भांडण झालेलं आहे आणि त्या भागात फितुरी करणारे शिर्के यांच्याशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. एवढं कशाला, खुद्द औरंगजेबानी त्याच्या सरदाराला लिहिलेल्या पत्रात असं सांगितलंय की नुकतंच शंभूराजांचं आणि शिर्क्यांचं भांडण झालंय, त्यांच्यात वितुष्ट आलेलं आहे. अशा वेळेस तू जा, तू शिर्क्यांची मदत घे, ते तुला मदत करतील आणि शंभूराजांना पकडणं सोपं होईल. असे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. पण मला तुम्हाला वेगळाच मुद्दा सांगायचा आहे तो हा की गद्दारी म्हणजे नेमकं काय हो? गद्दारी म्हणजे फक्त शंभूराजांना पकडून देणं एवढाच भाग आहे का? हे शिर्के किंवा असे अनेक सरदार शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. औरंगजेबाला जाऊन मिळणं, हिंदवी स्वराज्य विरोधात औरंगजेबाला जाऊन मिळणं, याला तुम्ही गद्दारी म्हणणार नाही आहात का? जे राज्य श्रींचं राज्य व्हावं म्हणून छत्रपतींनी राखलं, त्या श्रींच्या राज्याविरोधात असे अनेक गद्दार तयार झाले ज्यांना औरंगजेबाला जाऊन मिळावंसं वाटलं. तिथे जात पात पंथ हा मुद्दाच नाहीये. औरंगजेबाशी जाऊन मिळणं, हिंदवी स्वराज्य विरोधात कामगिरी करणं, ती कुठलीही असो, ती गद्दारीच ठरते. मग ती कुणीही करो, त्याला क्षमा नाही. बघा, पटलं तर शेअर करा, समजून घ्या.